नमस्कार प्रेक्षकांनो, इथे जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या, कारल्याचा ज्यूस आणि तिखट लाडू खात असताना तुझा चेहरा किती बघण्यासारखा झाला होता ग. तुला परत जर कारल्याचा ज्यूस आणि तो तिखट लाडू खायचा असेल ना, तर प्लीज मला सांगा, मी तुला परत बनवून देईन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते शटअप जानकी. तेव्हा जानकी म्हणते यू शटअप ऐश्वर्या, आणि तुझा आवाज आहे ना तो खाली ठेवायचा, आणि ही नजरसुद्धा. तुला खूपच जास्त हौस आहे ना इथे खोट्याचे ढोल बडवायची. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, खोट्याचे ढोल कितीही बडवले ना तरीसुद्धा एक दिवस ते फुटल्याशिवाय राहत नाही, कळलं का तुला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते अच्छा, म्हणजे खोट्याचे ढोल फुटतात आणि सत्याचा खरेपणाचा काय बोलबाला होतो का, असं वाटतं तुला. तेव्हा जानकी म्हणते हो तसंच होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय गं जानकी तुझं, काय करू मी, म्हणजे मी किती वेळा तुला मात दिले, किती वेळा तुला हरवले, तरीसुद्धा तुला असं वाटतं की तुझा खरेपणा जिंकेल. अगं जानकी, मी कधीच जिंकले तुला माहिती नाही आहे का. तुला काय वाटतं ही अशी छोटी छोटी कारस्थानं करून टी व्ही सिरियलमध्ये कसं ज्यूस मागितला की कारल्याचा ज्यूस, तिखट लाडू, त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, ही अशी छोटी मोठी कारस्थानं करून तू मला हरवणार आहेस का. छोटी मोठी कारस्थानं करून तू स्वतःला विनर समजतेस. अगं पण तू विनर नाही आहे, एक नंबरची लूजर आहेस तू, लूजर. आणि हे कधी कळेल तुला माहिती आहे का, जेव्हा कोर्टामध्ये तारीख उभी राहील ना तेव्हा तुला सगळं सत्य समजेल. एक काम कर जानकी, घरातले बदाम संपले असतील ना तर मार्केटमध्ये जा आणि दुसरे बदाम खरेदी करून घेऊन ये, आणि ते जरा बदाम ना खात जा, म्हणजे तुझ्या लक्षात राहील की अगं तू जेलमधून निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडलेली नाही आहेस, तर तुझ्यावरती तुझ्या आईच्या खुनाचा आरोप अजून तसाच आहे, आणि तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. हे तुझ्या लक्षात आहे ना. तुझ्या आईचा तुझ्यावरती किती जीव होता हे आता कुणीही विचारणार नाही आहे. तू तुझ्या आईचा खून केलास, तिला पाण्यात डुबून मारलंस, हे सगळेजण बोलतील, कळते का तुला. आत्तापर्यंत अनाथ नावाची पाटी घेऊन फिरत होतीस ना तू, आणि मग अचानकपणे तुझी आई आली आणि ते अनाथ नाव पुसलं आणि त्याच्यावरती आई असं नाव लिहिण्यात आलं. पण नंतर काय झालं, हवा तेवढा पाऊस कोसळला आणि ते नाव पुसलं, आणि त्यामुळे काय झालं, तुझी आईसुद्धा त्या पाण्यामध्ये बुडून मेली ग. तुझी आई तुझ्यापासून दूर झाली आणि परत तू अनाथ झालीस, आणि तूच तुझ्या आईला मारलेस, हे सुद्धा आता कोर्टामध्ये सिद्ध होईल, कारण तुझी आई तुला कधीच मिळणार नाही आहे. मग तू जेलमध्ये जाशील आणि तुझ्या आईवरती तिकडे ढगात तुमच्या दोघींची भेट काही परत होणार नाही. तेव्हा इथे जानकीला खूप राग येतो आणि जानकी ऐश्वर्यावरती हात उगारते. ती हात उगारत असताना तिथे सुमित्रा आलेली असते. सुमित्रा म्हणते जानकी, अगं हे काय करतेस तू, ऐश्वर्या गरोदर आहे ना, एका गरोदर बाईवरती हात उगारताना तुला काहीच कसं वाटत नाही ग. तेव्हा इथे ऐश्वर्या नेहमीप्रमाणे नाटकं सुरू करते. तेव्हा इथे नाना म्हणत असतात अगं सुमित्रा, जानकी उगाचच तिच्यावरती हात उगारणार नाही, आधी काय घडलंय हे तुला माहिती तरी आहे का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी सांगते ना काय घडलंय ते मी सांगते, या लोकांनी माझी कशी काळजी घेतली ना ते मी सांगते. ह्यांच्याकडे मी ज्यूस मागितला तर मला कारल्याचा ज्यूस दिला, हवे तेवढे मसाले टाकून मला तिखट लाडू बनवून दिला. आई, प्रेग्नंट बाईजवळ असं कोणी वागतं का. तेव्हा सुमित्रा म्हणते काय गं जानकी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा अवंतिका म्हणत असते ऐश्वर्या, खोटं बोलू नकोस, कारस्थानं करू नकोस, तू किती मोठी खोटाडी बाई आहेस ना, हे तू आम्हाला सांगू नकोस. तेव्हा सुमित्रा म्हणते बास झालं अवंतिका, बास झालं, तू तर नेहमी या जानकीचीच बाजू घेतेस ग. हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते, एका गरोदर बाईबरोबर असं वागणं अत्यंत चुकीचं आहे. तिखट लाडवामुळे, इथे कडू रसामुळे तिच्या बाळाला त्रास होऊ शकतो. या साध्या गोष्टीचा तुम्ही विचार केला नाही का. जानकी जा तू जा, मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. अगं मी तुझ्यावरती रागवणार नाही, असा एक तरी दिवस जाणार आहे का या घरामध्ये, जा बरं तू आत्ताच्या आता इथून. तेव्हा इथे जानकीला सुमित्रा काही बोलूसुद्धा देत नाही आणि सरळ तिच्या अंगावरती ओरडते. तेव्हा इथे अवंतिका आणि जानकी दोघीजणी आता आपल्या रूममध्ये निघून जातात. जानकीला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे ऐश्वर्याला आनंद होतो. ऐश्वर्या म्हणत असते की चला, माझ्यावरती हात उगारत होती ना. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की जा ऐश्वर्या, तू पण जा आणि तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने पुन्हा एकदा सुमित्राला जानकीच्या विरोधामध्ये भडकवण्याचा प्लॅन केलेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणत असते अरे देवा, नाटक करता करता मी जरा जानकीला जास्तच ओरडले की काय, तिला वाईट तर वाटलं नसेल ना. तुला इथे आता नाटक करायची काही गरजच नाही आहे सुमित्रा, कारण तू खरोखर सारखी जानकीवरती रागवतच आली आहेस, त्याच्यामुळे नाटक तू करतच नाही, आम्हाला ते खरंच वाटतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ही आपल्या रूममध्ये येते आणि रडत असते. अवंतिका म्हणत असते, हे बघा वहिनी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कदाचित आई आता नाटक करत असतील, नाहीतरी त्या आपल्याच इथे टीममध्ये आहेत ना. तेव्हा जानकी म्हणते, नाही ग अवंतिका, मला त्या आईंच्या बोलण्याचं नाही वाईट वाटत आहे. मी तो विचारसुद्धा करत नाही आहे. पण ऐश्वर्या बोलते ती एक गोष्ट खरी आहे. माझी आई कुठे आहे अवंतिका? अजूनपर्यंत आपण आईला सगळीकडे शोधतोय. पोलीस त्यांचं काम करतायत, पण तरीसुद्धा माझ्या आईचा कुठेच कसा ग पत्ता लागत नाही आहे. कुठे असेल माझी आई? ऐश्वर्या म्हणते, तसं खरंच माझी आई बुडून? नाही नाही ऐश्वर्या, माझी आई जिवंत असेल. तेव्हा अवंतिका म्हणते, हे बघा बहिणी, तुम्ही नको तो विचार करू नका. तुमची आई नक्की जिवंत असेल. हे बघा, त्या कुठे ना कुठेतरी सुखरूप असतील. तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका, माझी जर आई जिवंत आहे तर ती कुठे आहे? आपण तिला कुठे शोधायचं? हे बघ, आपण तिला सगळीकडे शोधलं पाहिजे. आपण एक काम करूया का? आपण तिच्या घरी जाऊया. अवंतिका, सौमित्र भाऊजींनी आईविरोधात काही पुरावे जमा केले होते. ते सगळे पुरावे त्यांनी कुठून आणले होते? तेव्हा अवंतिका म्हणते, हे सगळं स्वामीच्या मित्राने त्याला दिले होते. पण हे सगळं स्वामीच्या मित्राने म्हणजे आईंच्या घरूनच सगळे पुरावे जमा केले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, लता आईच्या आपण घरी जाऊया. अवंतिका, तू एक काम कर ना, म्हणजे आई नक्की कुठे राहायची तुला काही माहिती आहे का? तेव्हा अवंतिका म्हणते, स्वामी म्हणत होता वाशीच्या इथेच कुठेतरी आई राहत होत्या. तेव्हा जानकी म्हणते, आईचा पूर्ण ॲड्रेस जर आपल्याला मिळाला ना, तर आपण तिच्या घरी जाऊया. आपल्याला नक्कीच तिथे कुठला तरी पुरावा मिळेल. तेव्हा अवंतिका म्हणते, ठीक आहे, मी स्वामीकडून आत्ताच्या आत्ता त्याच्या मित्राकडून ॲड्रेस घ्यायला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते, अवंतिका, आपण आत्ताच आईच्या घरी जाऊया आणि तिथे काही पुरावा मिळतोय का ते बघूया. तू येशील ना माझ्याबरोबर? तुला काही काम तर नाही आहे ना? अवंतिका म्हणते, आपण मॅनेज करू. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की पोलीस त्यांचं काम करतील, पण एक मुलगी म्हणून मला थांबून जमणार नाही आहे. मलासुद्धा माझे प्रयत्न हे सुरूच ठेवलेत पाहिजे, असं जानकी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, लताईंबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली का? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा ऋषिकेश, आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही त्यांना शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. म्हणजे अगदी जी नदी आहे आजूबाजूला, त्या नद्यांमधून सुद्धा इथे जी लोक पोहतात, जे पाणबुड्या आहेत, त्यांना आम्ही सोडलं होतं आणि त्यांनीसुद्धा इथे आता खूप वेळेला अगदी नदीचं पात्र ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण कुठेही अजूनपर्यंत लताबाईंचा पत्ता सापडलेला नाही आहे. पण त्यांची डेथ बॉडीसुद्धा अजून सापडलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना मृतसुद्धा घोषित करू शकत नाही. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, आणि जर त्यांना आपण मृत घोषित करू शकत नाही तर वहिनीवरती जे काही आरोप आहेत त्यांना मारल्याचे ते सुद्धा सिद्ध होणार नाही आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अगदी बरोबर. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, आणि तुमच्या नाटकाचं काय? ते कसं चालू आहे? कुठपर्यंत आले? तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की आमचं नाटक तर एकदम व्यवस्थित चालू आहे. ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर, लवकरात लवकर ऐश्वर्या तिच्या तोंडून तिचा गुन्हा कबूल करेल. हे सगळं तिने कशासाठी आणि का केले ना, हे ती स्वतःच्या तोंडाने आपल्याला लवकरच सांगेल. आमचं आता नाटक हा पुढच्या टप्प्यावरती पोहोचलेला आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतो की त्यासाठीच तर मी तुमची मदत करतोय ना. आपल्याला काय, लवकरात लवकर गुन्हेगार सापडणं गरजेचं आहे. आणि हे बघा, आपल्याला हे नाटक आता लवकरच पूर्ण करावं लागणार आहे, कारण लवकरच कोर्टाची तारीख येणार आहे. मी तुम्हाला ही जी काही मदत करतोय ती कदाचित नंतर करू शकणार नाही, म्हणून लवकरात लवकर आपल्याला पुरावा मिळणं महत्त्वाचं आहे, असं इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही आमची एवढी मदत करताय. तुमच्यासारखा जर अधिकारी असेल ना, तर सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि अवंतिका दोघीजणी वाशीला तिच्या आईला शोधत आलेले असतात. तेव्हा अवंतिका म्हणते की जानकी वहिनी, आपल्याला आता इथे एक तरी प्रूफ मिळाला ना, तरीसुद्धा आपल्याला त्याची खूपच जास्त मदत होईल. तेव्हा जानकी इथे आता शोधाशोध करत असताना तिला तिच्या आईचा फोटो मिळतो. तेव्हा जानकी तो फोटो उचलते आणि आईच्या फोटोवरून हात फिरवत असते आणि तो फोटो आता कवटाळून उभी असते. अवंतिका येते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा जानकी आपल्या आईचा फोटो अवंतिकाला दाखवते. तेव्हा अवंतिकासुद्धा खूपच जास्त इमोशनल होते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणत असते की जानकी वहिनी, शांत व्हा. हे बघा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला लवकरात लवकर शोधाशोध करावी लागेल. जो काही पुरावा मिळेल ना, तो पुरावा खूपच जास्त महत्त्वाचा असणार आहे, हे मात्र नक्की. चला आपण शोधाशोध करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका आणि जानकी दोघीजणी शोधाशोध करत असतात. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की अवंतिका,
ही भातुकलीची खेळणी, ही सगळी खेळणी माझी असतील का गं? माझीच असतील असं वाटते मला. बघ ना, ही छोटीशी बाहुली, हे सगळी खेळणी. म्हणजे मला तर वाटतंय की आईने ही सगळी माझ्या नावाने खेळणी घेऊन जपून ठेवली असतील का? आणि प्रेक्षकांनो, तसंच असतं. म्हणजे इथे लताने आपल्या मुलीला मजबुरीमध्ये आश्रमामध्ये सोडलेलं असतं, पण शेवटीला लता आपल्या मुलीला कधीच विसरलेली नसते. तिच्यासाठी तिची मुलगी काय आहे हे सगळं तिच्या या चिठ्ठीमधून आणि हे खेळणी ठेवल्यावरून आपल्या मुलीवरचं प्रेम आता सिद्ध झालेलं असतं. एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते, त्याच्यामध्ये लता म्हणत असते की इथे आता नियतीने माझ्याबरोबर खेळ केलेला आहे. नशिबाने माझ्या आयुष्याचा खेळ केला आणि मला माझ्या मुलीसोबत, माझ्या बबडीबरोबर मला हा लपंडाव खेळावा लागलं. माझ्या मुलीला ही खेळणी कधी मिळतील काय माहिती, पण जेव्हा तिला ही खेळणी मिळतील तेव्हा तिला कळेल ना की तिच्या आईचं तिच्यावरती किती प्रेम होतं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला कळतं ही सगळी खेळणी लताने आपल्या मुलीसाठी घेतलेली असतात, म्हणजे जानकीसाठी घेतलेली असतात. जानकीचा जेव्हा जेव्हा दरवर्षी वाढदिवस असतो त्या त्या वाढदिवसाला इथे तिने तिच्या नावाचं एक गिफ्ट घेतलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, एका बाजूला सगळे गिफ्ट असतात, एका बाजूला भातुकलीची खेळणी असतात. तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका बघ ना गं, जरी पण माझ्या आईने मला तिच्यापासून दूर ठेवलं असलं तरीसुद्धा माझी आई कधीच मला विसरली नव्हती गं. बघ ना तू, हे बघ, ही माझी खेळणी, भातुकलीची खेळणी असू दे, नाहीतर वाढदिवसासाठी घेतलेलं गिफ्ट असू दे, ही सगळी खेळणी माझी आहेत अवंतिका. हे सगळं माझ्या आईने माझ्यासाठी केले, मग ती मला कशी विसरली असेल गं? तिने ठीक मला इथे आश्रमामध्ये सोडलं होतं, पण तिचीसुद्धा मजबुरी होती गं, म्हणूनच तिने मला सोडलं होतं. म्हणजे माझ्या आईचं माझ्यावरती किती प्रेम होतं हे मला या सगळ्या खेळण्यांवरून कळतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे जानकी आजूबाजूला बघत असते तेव्हा राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार 1979 लता कारखानीस सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे जलतरण स्पर्धा याच्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिने भाग घेतलेला असतो. जलतरण स्पर्धेमध्ये म्हणजे स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये ती फर्स्ट आलेली असते. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, म्हणजे वहिनी, तुमच्या आई जिवंत असू शकते, कारण त्यांना पोहता येत होतं ना. मग तुमच्या आईला जर पोहता येत होतं तर मग त्या कशा काय बुडून जाऊ शकतात? तेव्हा जानकी म्हणते, बरोबर बोलतेस तू अवंतिका, माझी आई जिवंत आहे, याचा अर्थ ती मला सोडून गेलेली नाही आहे. ती जिथे कुठे आहे ना तिथे ती सुखरूप असेल. फक्त ती ऐश्वर्याच्या तावडीतून सुटली असली म्हणजे मिळवलं. याचा अर्थ माझी आई जिवंत आहे हे आता जानकीला कळलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते की अवंतिका, हे घे, हा फोटो पकड बरं. आणि तो फोटो पकडल्यानंतर जानकीने त्याचा फोटो काढलेला असतो आणि जेव्हा ती इथे स्पर्धेमध्ये पहिली आलेली असते ना प्रेक्षकांनो, तेव्हा ती बातमी पेपरमध्ये सुद्धा छापून आलेली असते आणि पेपरमध्ये ती बातमी छापून आलेली असते. त्याचं कात्रणसुद्धा इथे आता भिंतीवरती चांगलं लॅमिनेट करून लावलेलं असतं. त्याचासुद्धा फोटो जानकीने आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतलेला असतो. त्यामुळे खूप मोठा पुरावा जानकीला मिळालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला त्या माणसाने फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की बोल, तुला काय करायचं आहे? तुला इथे ही प्रॉपर्टी रणदिवेंची विकायची आहे का? जर विकायची असेल तर प्रॉपर्टीचं पेपर लवकरात लवकर मला देऊन टाक. हे डील माझ्याबरोबर करून टाक. हवे तेवढे पैसे तुला मी या रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे देतो. आता विचार कर आणि लवकरात लवकर मला उत्तर दे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, अरे मी तर तुला ओळखतसुद्धा नाही. मग मी तुला ओळखत नाही आहे, आपण एकमेकांना कधी भेटलो नाही आणि असे कसे मी तुला प्रॉपर्टीचे पेपर देऊ? बरोबर की नाही? आपल्याला आधी भेटलं तर पाहिजे ना. तेव्हा इथे तो माणूस लगेच फोन कट करतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, असं काय हा माणूस, म्हणजे याला प्रॉपर्टी विकत घ्यायची मान्य आहे आणि मला तर ही रणदिवेंची प्रॉपर्टी ठेवून काय करायचं आहे? मला पण ती विकायचीच आहे. पण तो माणूस कोण होता? त्याच्या हाती पेपर देणं हे योग्य असेल ना, याचा विचार करायला नको का? तो ऋषिकेश तर नसेल ना? नाही, तो ऋषिकेश नसेल, कारण ऋषिकेश मला उघड उघड धमक्या देतोय आणि त्यासुद्धा आता बंद झालेल्या आहेत. तेव्हा ऋषिकेश असं काही करेल असं मला वाटत नाही. नाहीतर फसवण्यासाठी यांचा काहीतरी नवीन डावसुद्धा असू शकतो, असं सुद्धा ऐश्वर्याला मध्ये वाटत असतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश आता घरी आलेला असतो. रूममध्ये येतो आणि बघतो तर काय, जानकी रूममध्ये नसते. तेव्हा इथे ऋषिकेश तिला फोन करत असतो. तेवढ्यातच इथे जानकी आता फोन घेऊनच ती रूममध्ये येते, कारण तिचा फोन चालूच असतो. त्यामुळे इथे रिंगचा आवाज आल्यानंतर ऋषिकेश मागे वळून बघतो तर काय, तो म्हणतो, जानकी अगं कुठे गेली होतीस तू? घरामध्ये बघितलं तिथेही नव्हतीस, रूममध्ये सुद्धा नव्हती, कुठे बाहेर गेली होतीस का? तेव्हा जानकी ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणत असते की ऋषिकेश, अहो काळाकुट्ट अंधारामध्ये इथे आता कुणीतरी कंदील आणावा आणि त्याचा प्रकाश सगळीकडे परावा ना, असं वाटतंय हो मला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, माझी आई जिवंत आहे ऋषिकेश, माझी आई जिवंत आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की काय झालं जानकी, स्पष्टपणे मला सांगशील का? तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश मी आईच्या घरी गेले होते, तिथे गेल्यानंतर मी शोधाशोध केली, तेव्हा खूप मोठा पुरावा माझ्या हाती लागला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी मला इथे इन्स्पेक्टर पाटीलसुद्धा भेटले होते, त्यांनी मला सांगितलं तुझ्या आईची डेथ बॉडी कुठेही सापडलेली नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, कशी सापडेल ऋषिकेश, माझी आई जिवंत आहे, तिची डेथ बॉडी सापडूच शकत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे हे काय बोलतेस तू? तेव्हा जानकी म्हणते, हे बघा ऋषिकेश, माझी आई जिवंत आहे. अहो तिला पोहता येत होतं, तिने स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता, तिला फर्स्ट प्राईज मिळाले. कॉलेजच्या वेळेमध्ये ती अशा स्पर्धेमध्ये भाग घ्यायची आणि मग जर तिला पोहता येतं तर ती कशी काय गुदमरून मरू शकते पाण्यामध्ये? नाही ऋषिकेश, माझी आई जिवंत आहे, मला पूर्णपणे खात्री आहे, पण ती कुठे आहे, कशी आहे हे मला माहिती नाही आहे ऋषिकेश. माझ्या आईला लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी जर तुझी आई जिवंत असेल तर ती सुखरूप असायला हवी, पण आपण कसं काही ओळखायचं की तुझी आई जिवंत आहे म्हणून? जर ते जिवंत आहेत तर आपल्याला लवकरात लवकर सापडायला हव्या होत्या ना. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश चला माझ्याबरोबर, या माझ्याबरोबर इथे. आणि हे बघा, जेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात ना, तेव्हा आपण सगळं काही बाप्पावर सोडायचं असतं. बाप्पाच आपल्याला इथे आपल्याला सुचवतात की आपण बरोबर आहोत की चूक. आता बघा मी काय करते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी म्हणत असते की बाप्पा कुठे आहे माझी आई? माझी आई जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप आहे ना, हे मला कळू द्या. माझी आई जिवंत असेल तर मला इथे तुम्ही कौल द्या गणूबाप्पा, कौल द्या, असं इथे जानकी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकी इथे फूल घेते आणि गणपती बाप्पाच्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणत असते की गणपती बाप्पा जर माझी आई जिवंत असेल, ती जर सुखरूप असेल, ऐश्वर्याच्या तावडीतून सुटली असेल तर प्लीज मला कौल द्या. आत्तापर्यंत मी तुमची मनोभावे पूजा केली, माझी तुमच्यावरती अपार श्रद्धा आहे, मनापासून मी तुमची पूजा करत आली आणि जर मी खरी आहे, जर माझं पुण्य आहे तर प्लीज प्लीज मला कळू द्या की माझी आई सुखरूप आहे म्हणून. तेव्हा इथे जानकीने डोळे बंद केलेले असतात. तेव्हा जानकीला आठवत असतात आपल्या आईबरोबर घालवलेला तो प्रत्येक क्षण. जेव्हा तिला कळतं की लता तिची आई आहे, तेव्हा जानकीने तिला मारलेली मिठी, तिच्या आईने तिला भरवलेला शिऱ्याचा घास, तिच्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेली ती जानकी, तिच्या आईने तिच्यासाठी गायलेली ती अंगाई आणि त्यानंतर तिच्या आईचं असं अचानक निघून जाणं, या सगळ्या गोष्टी आता जानकीला आठवत असतात आणि ती म्हणत असते की गणपती बाप्पा कौल द्या की माझी आई सुखरूप आहे, जिवंत आहे म्हणून. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो देवाने कौल दिलेला असतो. गणपती बाप्पाच्या डोक्यावरील गोंड्याचं फूल हे खाली पडलेलं असतं आणि संकेत दिलेला असतो की इथे लताबाई सुखरूप आहेत, अगदी व्यवस्थित आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी आणि ऋषिकेश दोघांनाही आनंद होतो. तर पुढील भागामध्ये ऐश्वर्या म्हणत असते की ती लता जर जिवंत असेल ना, काहीही झालं तरीसुद्धा जानकीची आणि तिची भेट होता कामा नये, त्या लताला बाहेरच्या बाहेर संपवलं पाहिजे, असं ऐश्वर्या म्हणत असते. तर प्रेक्षकांनो इथे लता एका घरामध्ये झोपलेली असते. अचानकपणे तिला वाईट स्वप्न पडतं. तिच्या स्वप्नामध्ये जानकी आलेली असते आणि ती जानकी अशी जोरात हाक मारते आणि आता डोळे उघडून ती सगळीकडे बघायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी आणि तिचं संपूर्ण कुटुंब मंदिरामध्ये पूजेसाठी आलेले असतात आणि तेव्हा तिथे लतासुद्धा असते. तेव्हा लताने आपला चेहरा लपवलेला असतो, पण ती जानकी ऐश्वर्या सगळ्यांना बघते. पण इथे लताला आपल्या मुलीला मेसेज द्यायचा असतो ती जिवंत असल्याचा. तेव्हा तिथे आरतीचं ताट असतं, त्याच्यामध्ये कुंकू असतं. त्याने इथे आता लता खाली लादीवरती लिहिते की आई, आणि आई आहे असं सुद्धा लिहायचं असतं. पण कुंकू संपतं तेव्हा तिथे आता एक खिळा असतो.
त्या खिळ्यावरती लता आपल्या जोरात आता बोट आता धरून ठेवते. तिथं टोचलं जातं, तिच्या हाताला लागतं, तिच्या हातातून रक्त येतं आणि त्या रक्ताने तिने आपलं वाक्य पूर्ण केलेलं असतं, ते म्हणजे आई आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, तो मेसेज आता इथे लताने जो आपल्या मुलीसाठी लिहिलेला असतो, जानकीला हिंट दिलेली असते की तुझी आई जिवंत आहे, मी मेलेली नाही आहे, ती आता आई आहे, असं जेव्हा तिने वाक्य लिहिलेलं असतं आणि ते इथे आता ऐश्वर्यासुद्धा वाचते आणि जानकीसुद्धा, तेव्हा ते वाचल्यानंतर जानकीच्या जीवात जीव आलेला असतो.